नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या YouTubeवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजेच मिथुन राशीच्या सप्टेंबर 2026 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला कमी अधिक फरकाने अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसार आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष संपूर्ण महिन्यावर. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस. अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे हा एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा सुंदर असा आढावा घेणार आहोत. यानंतर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या राशीमधील असणारी जी महत्त्वपूर्ण म्हणजे 3 जी नक्षत्र आहेत, मृग, आर्द्रा आणि पुनर्वसू. या तीनही नक्षत्रांचे संपूर्ण विश्लेषणात्मक गुणवर्णन असलेले 3 व्हिडिओ आपण केलेले आहेत. त्या तीनही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. अवश्य पहा. ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्व, कार्यक्षेत्र, आरोग्य, साधना, उपासना, मंत्रपाठ याबद्दल अधिक विस्तृत आपण माहिती करून घेऊ शकाल. त्याचबरोबर अजून काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक सुद्धा तिथे दिलेली असणार आहे. तीही अवश्य पहा. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या भागामध्ये हा सप्टेंबर महिना 2026 आपल्यासाठी नक्की कसा राहणार आहे. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध आणि हा बुध ग्रह पहिल्या आठवड्यात म्हणजेच 7 सप्टेंबर पर्यंत राशीच्या तिसऱ्या पराक्रम स्थानात आणि त्यानंतर त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये कन्या राशीमध्ये चतुर्थ स्थानात म्हणजे सुख स्थानात गोचर भ्रमण करणार आहे. त्यामुळे हा महिना आपल्याला आपल्यासाठी मनासारख्या घटनांचा आणि परिणामांचा मेळ मिळवून द्यायला मदत करणार आहे. विशेष करून अति आवश्यक अशा सरकारी कागदपत्रांच्या कामकाजासाठी, त्याच्या पूर्ततेसाठी घेतलेले आपले कष्ट या महिन्यातले बिलकुल वाया जाणार नाहीत. कामानिमित्ताने जवळपासचे प्रवासही फायद्याचे राहतील. मनासारख्या घराच्या शोधामध्ये असाल तर मनासारखे आणि योग्य घराची पसंतीही होईल. तर खरेदीच्या कामात सुद्धा गतिमानता प्राप्त होईल. उलट योग्य जाणकार व्यक्तींचा जर सल्ला घेताय तर काही सरकारी लाभाच्या योजना सुद्धा पदरात पडतील. वाहन, वास्तू, जमीन जुमला यांच्या खरेदीचे योग या महिन्यामध्ये तसेही जोरकस निर्माण होतात आणि आहेत. याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता. 18 तारखेनंतर कर्क राशीमध्ये येणारा मंगळ ग्रह नीच राशीत येत असल्यामुळे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराला मात्र थोडं सांभाळून आपल्याला लक्ष घालून ते करायचे आहेत. यामधील निर्णय घाई गडबडीमध्ये घेणं मात्र नुकसानीचं ठरू शकतं. इतर कुटुंबातील सदस्य आणि भावंड यांना आपल्या बोलण्यामधून दुखवू नका. काळजी घ्या. लोभाला बळी पडून गुंतवणूक बिलकुल करू नका. तसेच कुटुंबातील जमीन जुमल्याचे काही प्रश्न असतील तर या काळात जरा लांबणीवर टाकताय तर ते आपल्या फायद्याचं राहील. तसेच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये सुद्धा मंगळ ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे, त्यांना मानसिक भीती आणि दडपण या बाबतीमध्ये थोडासा विपरीत अनुभव येईल आणि डिप्रेशनचा धोका वाढेल. या संपूर्ण महिन्यामध्ये पंचम स्थानातून स्वतःच्या म्हणजेच तुळ राशीमधून गोचर भ्रमण करणारा शुक्र ग्रह नवीन नातेसंबंध, प्रेमसंबंध, लग्न कार्य, विवाहाची बोलणी, संततीविषयीचा निर्णय यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल परिणाम देणारा असणार आहे. तर ज्यांना जुन्या गुंतवणुकीमध्ये प्रॉफिट बुकिंग करायचं आहे, त्यांनी एकदा आपल्या गुंतवणुकीकडे अवश्य लक्ष द्यावं. शेअर मार्केटमध्ये नव्याने पदार्पण करायचं आहे, नवीन स्क्रिप्टवर काम करायचं आहे, नवीन गुंतवणुकीच्या आणि आर्थिक उत्पन्नाच्या मार्गांचा शोध घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी हा महिना सर्वस्वी शुभ आणि लाभाचा असेल. त्या दृष्टीने अवश्य कामाला सुरुवात करू शकता. तसेच ज्या पालकांना आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या करिअर, आर्थिक गुंतवणूक, विवाह या संदर्भातले काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना शुभ असणार आहे. मात्र कोणत्याही विषयात उतावळेपणा बिलकुल करू नका.
आणि उगाच नको तिथे धाडसीपणा सुद्धा दाखवू नका. नाहीतर अडचणीमध्ये याल. नोकरी व्यवसायामध्ये नवीन बदल करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करा, मार्गदर्शन घ्या आणि नंतर अवश्य निर्णय घ्या. या महिन्यामध्ये बुध आणि शुक्र या दोन्ही ग्रहांची साथ उत्तम लाभत असल्यामुळे मल्टीमीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, ॲडव्हर्टाइजमेंट्स, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन्स, सोशल मीडिया, मार्केटिंग, बँकिंग, फायनान्स, ज्वेलरी, कला, कौशल्य, फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, त्याचप्रमाणे लक्झरी गुड्स, मध्यस्थ, एजंट, नाटक, सिनेमा, फोटोग्राफी अशा क्षेत्राशी कार्यरत असलेली जी काही मंडळी आहेत, त्यांना लाभाच्या आणि कार्यवृद्धीच्या उत्तम संधी या महिन्यात मिळण्याचे जोरकस योग तयार झालेले आहेत. अवश्य आपल्या कामकाजावर लक्ष केंद्रित करा आणि तो लाभ घ्यायला विसरू नका. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महिना शुभ असणार आहे. तर आरोग्याचा विचार करता ब्लड प्रेशर, पित्त आणि उष्णतेचे आजार, मानसिक अस्वास्थ्य प्रचंड सांभाळावे लागणार आहे. तर ज्यांना डिप्रेशनचा त्रास आधीपासूनच सुरू आहे, अशा मंडळींनी मात्र योग्य डॉक्टरी सल्ला व खाण्यापिण्याचे पथ्य या महिन्यात काटेकोरपणे पाळावेच लागणार आहे. मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या WhatsApp संपर्क नंबरवर मेसेज करून कशाप्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन, हा आम्ही पाठवलेला मेसेज म्हणजे माहिती समजून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपलं मार्गदर्शन करा. हे जे आवश्यक असलेलं मार्गदर्शन आहे, हे अपॉइंटमेंट त्यासाठी अवश्य घ्या. हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आपल्या घरबसल्या मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा WhatsApp संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या विचारात असाल तर फार्मा, फायनान्स, FMCG, IT, केमिकल, इन्फ्रा, ऑइल, स्टील, बँकिंग, लॉजिस्टिक हे सेक्टर फायद्याचे राहतील. तर महिन्याचा जो पहिला पंधरवडा आहे तो इंजिनिअरिंग, पॉवर, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक यामध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम असणार आहे. अर्थात योग्य जाणकार सल्लागारांचा सल्ला घेऊनच इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे. तर मंडळी ही होती आपल्या या सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल आणि काटेकोरपणे नियोजन करायलाही सुंदर मदत मिळेल. या महिन्याची सुरुवात आपल्या राशीसाठी शुभ आणि अनुकूल राहणार आहे. ते म्हणजे पहिले 2 दिवस 1-2 सप्टेंबर. नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी लाभदायक हे दिवस असतील. तर कामाच्या ठिकाणी असलेले आपले वरिष्ठ अधिकारी, मित्रपरिवार, सगेसोबती यांची मदत आणि मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा अनुकूल असते. त्यामुळे अवश्य त्या पद्धतीने विचार करू शकता. 3-4 सप्टेंबर आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध, आर्थिक खर्च यावर मात्र काटेकोर लक्ष ठेवावं लागेल. कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास घडतील, फायद्याचेही राहतील. 5 ते 11 सप्टेंबर पुढचे 7 दिवस उत्तम लाभाचे असणारे हे दिवस. आनंदी वातावरणाचा अनुभव मिळेल. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर अवश्य काम करा. समाजातील आणि कामाच्या ठिकाणी पदप्रतिष्ठा मिळवून देणारे हे दिवस असतील. कुटुंबातील महत्त्वाच्या कामाला, आर्थिक निर्णयाला अवश्य प्राधान्य देण्यासाठी हे दिवस उत्तम असतील. 12-13 सप्टेंबर पुढचे 2 दिवस घरासाठी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करायच्या विचारात असाल, तर हे दिवस आपल्यासाठी शुभ राहतील. मात्र थोडंसं घरगुती वातावरणामधली जराशी चिडचिड आणि मानसिक ताणतणाव वाढताना दिसतील. 14-15 सप्टेंबर पुढचे 2 दिवस विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार यांच्यासाठी शुभ आणि अनुकूल राहतील. नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यूज, कॅम्पस सिलेक्शन्स, कॅम्पस प्लेसमेंट्स यासाठी हे दिवस लाभाचे असतील. त्यामुळे योग्य तयारी आधीपासूनच तयारी करून ठेवा. 16, 17, 18 सप्टेंबर पुढचे 3 दिवस आरोग्याच्या संदर्भात थोडे हलगर्जी करू नका असे सांगणारे आहेत. तर आर्थिक व्यवहार, नातेसंबंध, आरोग्य या संदर्भात सुद्धा काळजीनेच वागावं लागेल. हाताखाली काम करणाऱ्या मंडळींना बिलकुल दुखावू नका, नाहीतर आपल्या अडचणी वाढतील. 19-20 सप्टेंबर महत्त्वाची कामं करण्यासाठी, लोकांशी गाठीभेटी चर्चा करण्यासाठी, व्यावसायिक आणि व्यावहारिक कोर्ट कचेरी या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी हे दिवस अत्यंत शुभ राहतील. 21, 22, 23 सप्टेंबर पुढचे 3 दिवस थोडं वादावादीपासून, त्या वातावरणापासून स्वतःला लांब ठेवा. आरोग्याच्या आणि महत्त्वाच्या व्यवहाराच्या संदर्भात काळजीपूर्वकच निर्णय घ्या. तर महिन्याचे शेवटचे 7 दिवस 24 ते 30 सप्टेंबर
अतिशय सुंदर, शुभ आणि भाग्याची साथ मिळवून देणारे हे दिवस असतील. एखाद्या धार्मिक स्थानाला अवश्य भेट देऊ शकता. गुंतवणूक आणि प्रॉफिट बुकिंगसाठी लाभाचे दिवस आहेत. नोकरदार मंडळींना महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल वातावरणाची साथ उत्तम मिळेल. तर वडिलोपार्जित विषयात निर्णय घेत असाल, तर या दिवसात अवश्य निर्णय घेऊ शकता. तर मंडळी ही होती सप्टेंबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. आता जाणून घेऊया आध्यात्मिक उपाय. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्याकरता आणि अशुभ परिणाम कमी करण्यासाठी. म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पा, गणेशाची उपासना वाढवायची. यासाठी रोज संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष, गणपती अष्टोत्तर शतनामावली यांचं अवश्य पठण करा. तर गणपतीचा जो महामंत्र आहे, ओम गंग गणपतये नमः मंत्राचा जप 1 माळ अवश्य पठणामध्ये ठेवा. तर मंडळी ही होती आपल्या मिथुन राशीची सप्टेंबर महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. ज्योतिष कट्टाच्या वतीने जी आपण पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर ₹330 फोनपे करा. त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर आम्हाला WhatsApp करा. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला, रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबालवृद्ध कोणीही वाचन आणि पारायण करू शकतात. तर अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा पुस्तक ₹151 फोनपे करून आपण अवश्य मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, त्याचप्रमाणे जप करण्यासाठी विविध माळा, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, नवग्रह यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, सुदर्शन यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि हे पितळेचं उत्तम असं धूप-दीप पात्र. हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी WhatsApp मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तर मंडळी हा सप्टेंबर महिना आपल्या राशीला आनंदाचा, भरभराटीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागात कर्क राशीसाठी पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.